आपण पाहिलं या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते, दंगली होत होत्या, भ्रष्टाचार, घोटाळे हे सगळे निघत होते। मला सांगा 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट करायची हिम्मत झाली आहे का कोणाची? एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदीजींवर करण्याची हिम्मत झाली आहे का? असा आपला बेदाग प्रधानमंत्री आहे आणि दुसरीकडे एकीकडे 24 तास काम करणारा प्रधानमंत्री, पूर्ण देशाला आपलं जीवन समर्पित केलेला प्रधानमंत्री, आणि दुसरीकडे थोडा उकाडा झाला की परदेशात जाणारा गारगार हवा खाणारा राहुल गांधी कोण पाहिजे आपल्याला? आणि म्हणून आपल्याला एक संधी आलेली आहे। आज या ठिकाणी मध्ये कोणीतरी सांगितलं उबाटाने की राज्यसभेला महाराजांच्या वारसाला आम्ही तिकीट दिलं नाही, आम्ही शेण खाल्लं म्हणून बोलले, शेण खाल्लं म्हणून बोलले। आणि आज देशद्रोही काँग्रेसची हात मिळवणी करून उबाटाने पुन्हा तेच केलेलं आहे। खरं म्हणजे कट कारस्थान हे सगळं कोल्हापूरकर कधी थारा देत नाही त्याला। आपण उघड्या मनाचे आहोत सगळेजण, आणि आपण एकदा ठरवलं की ठरवलं। त्यामुळे राम भक्तांना देखील हरामखोर म्हणणाऱ्यांना आपण मतदान करणार का? राम मंदिर इकडं आहे, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं काम कोणी केलं? मोदीजींनी केलं। आणि म्हणून मोदीजींना म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो की इथं राज्यातली जनता 4 तारखेला याचा बदला घेणार आहे। बदला घेणार ना तुम्ही? पक्का घेणार ना? आणि म्हणून मी संजय मंडलिक यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांचे वडील सदाशिवराव यांनी देखील खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे नेला। आज रक्ताचा वारसा आणि विचारांचा वारसा आज आपण पाहतोय। बाळासाहेबांचे विचार 2019ला ज्यांनी सोडले त्याला मोठमाती दिली आणि काँग्रेस बरोबर घरोबा केला। बाळासाहेब नेहमी म्हणायचे या काँग्रेसला दूर ठेवा, या काँग्रेस माझी काँग्रेस होऊ देणार नाही, काँग्रेस होईल तेव्हा माझा पक्ष माझं दुकान बंद करेन। याच काँग्रेसला कडेवर घेतलं, खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि महाविकास आघाडीचं सरकार केलं। आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात आणि बेईमानी केली। ज्या शिवसेना भाजपा युती गठबंधन सरकार यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने स्वतःच्या मोहापायी स्वार्थासाठी खुर्चीसाठी हे सगळं अघटित घडवलं। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय। बाळासाहेबांचा विचाराचं सरकार आपण महाराष्ट्रात स्थापन केलं। आपल्या सरकारमध्ये बघा सर्व जातीपातीचे लोक आहेत, महायुतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत। आज आमच्या सरकारमध्ये देखील हसन मुश्रीफ आहेत, अब्दुल सत्तार आहेत, अरे थांबा, अब्दुल सत्तार आहेत। अरे हा जोश 7 तारखेला दाखवा, 7 तारखेला हा जोश दिसला पाहिजे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, फक्त वापरा आणि फेका असंच काम केलं। मराठा आरक्षण देण्याचा निर्णय पण आपण घेतला, मराठा समाजाला फक्त वापरलं आणि त्यांना वंचित ठेवलं। पण या एकनाथ शिंदेने छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली आणि विशेष अधिवेशन बोलून 10% मराठा आरक्षण दिलं। आणि आज मराठा आरक्षण आपण टिकवलंय, आपण कोर्टामध्ये टिकवलेलं आहे। ओबीसी इतर समाजाला धक्का न लावता दिलंय। आपण जे बोलतो ते करतो, परंतु या ठिकाणी खोटी आश्वासनं देणार आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे।
आणि म्हणून संविधान बदलणार म्हणून खोटे आरोप सुरू झालेले आहेत, खोटा नाटा प्रचार सुरू केला आहे. पण मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित आपल्या देशाचा कारभार चालतोय. बाबासाहेबांनी केलेलं संविधान जगात सर्वोत्कृष्ट आहे. मोदी साहेब स्वतः बोललेत, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा, हे ते स्वतः बोलले आहे. आणि म्हणून नको नको ते अफवा पसरवतील, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नका. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रात केलेलं काम आणि 50-60 वर्षात काँग्रेसने देशाला खड्ड्यात घातलेलं काम, आज याचा आपण विचार केला. जर 50-60 वर्षात होऊ शकलं नाही, ते 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलं. आज फक्त आपल्या सरकारला 2च वर्ष झाली आहेत. 2 वर्षामध्ये आज अनेक योजना आपण केल्या, बंद पडलेले प्रकल्प आपण पुढे नेले. या कोल्हापूरचा पूर आता पुढे येणार नाही. कोल्हापूरचा पूर थांबवण्यासाठी आपण वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपये घेतले. कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबलं पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी डीपीआर तयार करतोय. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे, शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. शेतकऱ्यांना 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 आपल्या सरकारचे, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहे. आज महिला भगिनींसाठी आपण योजना केल्यात. लेक लाडकी लखपती असेल, लखपती दिदी, ड्रोन दिदी, 50% एसटी मध्ये सवलत, 1 रुपयात पीक विमा योजना, तरुणांना रोजगारसाठी स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, हे सगळं आपण केलंय. ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही सर्वजण आपल्याला एवढीच विनंती करू की या राज्याने 2 वर्षात जी विकासाची कामं केली आहेत, ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, विकासाचा अजेंडा आम्ही घेऊन जातोय पुढं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज मी त्या गादीच्या भानगडीत पडत नाही, समर्जित भाऊच आहे. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो की कामाला मत देणार लोक, घरात बसलेल्याला लोक देतात का मत? उंटावरून शेळ्या आखणाऱ्याला मत देणार का? फेसबुक लाईव्ह करणाऱ्याला मत देणार का? फेस टू फेस काम करणारे, फील्डवर उतरून 24/7 काम करणारं आपलं सरकार आहे. गोर गरिबांना न्याय देणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढीच विनंती करीन, पुन्हा आपण सविस्तर बोलू. आपल्याला आता आचारसंहिता पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून आज ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाहीये. ही लढाई आपल्या देशाचा जगभर सन्मान वाढवणारी आहे. ही निवडणूक देशाची बदनामी करणाऱ्यांच्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला आज या देशाला नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व लाभलेलं आहे.